नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार टिकणार का जाणार? जाणार असेल तर ते कधी जाणार? ते गेलं तर कोण येणार? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेमध्ये आहेत. हे सरकार येऊन आता बराच काळ लोटलेला आहे. म्हणजे आता 1 वर्षापेक्षाही जास्त काळ हे सरकार येऊन झालेलं आहे. 1.5 वर्ष तर झालं. बघा, नोव्हेंबरमध्ये सरकार आलेलं होतं, त्यानंतर नोव्हेंबर गेला, नंतरचे हे 6 महिने झाले. म्हणजे बघा, 1.5 वर्ष झालेले. हे सरकार खरं तर नारायण राणे म्हणाले होते की 8 दिवसात जाणार, नंतर महिन्यात जाणार, 3 महिन्यांनी जाणार, 6 महिन्यांनी जाणार. कदाचित हे सरकार बरखास्त केलं जाईल असंही चंद्रकांत दादा आणि बाकीचे नेते म्हणत होते. महाराष्ट्रामध्ये सुखशांती येण्यासाठी, महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती पूर्णपणे व्यवस्थित होण्यासाठी, महाराष्ट्रातल्या सर्व जनांना समृद्धी आणण्यासाठी केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाची सत्ता येणं अनिवार्य आहे असं कोणाला वाटतंय? भाजपला तरी तसं वाटतंय. आता त्यांच्या मनात काय आहे, ते स्वप्न कशाची बघतात, तो प्रश्न वेगळा. कोणाची तडफड होत असेल, कोणाची फडफड होत असेल, कोणी तळमळत असतील, कोणी गोळ्या घेत असतील, जे काय असेल ते असेल. पण माझं असं म्हणणं आहे की सरकार जर पाडायचं असेल तर लवकर पाडून टाका ना तुम्ही. कशाला लोकांना असं अर्धवट स्थितीमध्ये ठेवता? काय व्हायचं ते होऊ द्यात ना. महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अस्थिर आहे. सरकार काहीच काम करत नाही. सकाळी उठल्यापासून प्रत्येक मंत्री फक्त पैसे खातो आहे. काळा बाजार, भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे. असं जर असेल तर पाडून टाकाय सरकार बाबा. कारण आम्हाला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचं हित व्हावं, आमचं सगळ्यांचं हित व्हावं असं वाटतंय. चंद्रकांत दादा काय म्हणाले तुम्हाला सांगतो. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे कायम आणि कायम अतिशय वादग्रस्त विधानं करतात. ते तर्रार बोलतात. ते कधी विनोदी बोलतात, कधी रागावलेले असतात, ते कधी गालातल्या गालात हसतात, ते पण बोलत मात्र ते राहतात. म्हणजे बघा ते काय नेमकं म्हणाले. कोल्हापूरमधलं त्यांचं वक्तव्य आहे. सध्या महाविकास आघाडीचा सत्तेचा बोनस काळ सुरू आहे. महाराष्ट्र झोपेत असताना जसे सरकार आले, आठवतंय की तुम्हाला? देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी पहाटे कशी शपथ घेतलेली होती. पहाटे ज्या अजितदादांवरती गाडीभर ढीकभर पुरावे गोळा केले होते, बैलगाडीभर, त्या दादांबरोबर सरकार स्थापन केलेलं होतं. तेव्हा दादा पवित्र होते आणि नंतर मात्र पापी ठरले ते. बघा, महाराष्ट्र झोपेत असताना जसे सरकार आले तसे महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडेल असं ते म्हणतात. आता त्यांना असं म्हणायचं की महाराष्ट्र झोपेत असताना हे सरकार आलं, म्हणजे महाविकास आघाडी सरकार. झोपेत असताना काय, संपूर्ण जागेपणी चर्चा कितीतरी दिवस चालू होत्या. 3 पक्षांच्या सगळ्या मीडियासमोर, पत्रकारांसमोर संपूर्ण चर्चा सुरू होत्या. सगळ्या लोकांना माहिती होतं महाराष्ट्र कुठे झोपलेलं होतं तेव्हा. पण भारतीय जनता पक्षाचे नेते झोपले असतील तर मला माहिती नाही. मग ते म्हणाले 18 महिन्यांपूर्वी सरकार आलं तेव्हाच महाविकास आघाडी नेत्यांनी घरी जाण्याची मानसिकता बनवली आहे. म्हणजे ते सरकार आलं तेव्हाच त्यांचं म्हणणे बॅगा भरून तयार होते की लगेच आपण घरी जायचंय. मग सरकार स्थापन केलं कशाला त्यांनी? असं जर होतं घरी जायचं होतं तर सरकार कशाला त्यांनी बनवलं एवढ्या प्रयत्नांनी? आपण फार काळ सत्तेत राहणार नाही याची जाणीव त्यांना झाली आहे. आता चंद्रकांत दादा बघा मनकवडे आहेत, दुसऱ्याच्या मनातलं जाणतात. बरोबर त्यांना ते काय चाललेत. म्हणजे आपण काय फार काळ सत्तेत नसू, आपलं सरकार कधी जाऊ शकेल असं या सगळ्या मंत्र्यांना महाविकास आघाडी सरकारच्या वाटत असेल बाबा. तरी 18 महिने हे सरकार टिकलंय असं ते म्हणतात. आता 18 महिने हे सरकार टिकणार नाही, 2-3 महिने सुद्धा टिकणार नाही असं जे सांगत होते ते आता त्यांना कबूल करायला लागलं. 18 महिने तरी
हे सरकार टिकलंय. सध्या त्यांचा बोनस काळ सुरू आहे. त्यामुळे जसे झोपेत असताना सरकार आले तसे हे सरकार झोपेत असतानाच पडेल. करोनाचे संकट कारण सांगून हे सरकार सामान्य जनतेची मुस्कटदाबी करत आहे. दादा म्हणतात ना, करोना आहे म्हणून हे करू नका ते करू नका असे सांगणारे सरकारमधील सारे मंत्री भ्रष्टाचार करत आहेत वगैरे वगैरे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि विशिष्ट कंत्राट विशिष्ट लोकांना दिली जात आहेत वगैरे. आता ज्यावेळी असे आरोप देवेंद्र फडणवीस सरकारवरती होत होते, 22 मंत्री भ्रष्ट आहेत असं काँग्रेस राष्ट्रवादी म्हणत होते. माझं असं म्हणणं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी आता सरकारमध्ये आहे, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरणं सगळी दाबून ठेवली असं तुमचं म्हणणं असेल तर फायली काढा तुम्ही आता आणि कारवाई करा. पण काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सुद्धा हे करत नाही. आमचं म्हणणं आहे की आरोप केले तर पुरावे द्या तुम्ही आणि सिद्ध करून होईपर्यंत पाठपुरावा करा. पण कुठलाही पक्ष म्हणजे दोन्ही बाजूचे पक्ष करत नाही. त्यामुळे चंद्रकांत दादा पाटील म्हणतात की हे भ्रष्टाचार चालत असेल तर तो निषेधार्ह आहे. संबंधित मंत्री असतील कोणी नेते असतील त्यांची चौकशी व्हायलाच पाहिजे असं मीही म्हणतो आहे. पण तुम्ही पुरावे द्या. मध्यंतरी देवेंद्रजींनी सांगितलं की त्यांनी पुस्तिकाच काढली या भ्रष्ट मंत्र्यांची किंवा भ्रष्टाचाराची. मग तो तुम्ही फॉलोअप घेऊन कोर्टात जा, तुम्ही अँटी करप्शनकडे तक्रारी करा, काहीतरी करा ना तुम्ही. पण तुम्ही ते करत नाही. आता ईडी किंवा सीबीआय या यंत्रणा केंद्राच्या पातळीवर ज्या काही चौकशा करतायत त्या सुद्धा माझं म्हणणं आहे की तडीस लावून ठेवा. तडीस प्रकरणं नाही तुम्ही. केवळ दबाव आणण्यासाठी त्याचा वापर करू नका. भ्रष्टाचार असेल तर तो संपुष्टात आलाच पाहिजे. चंद्रकांत दादा हो संपुष्टात आला पाहिजे. आणि आला नाही तर तुमचं सरकार आता मला वाटतं पुढच्या आठवड्यात, कदाचित पुढच्या महिन्यात, कदाचित त्या पुढच्या महिन्यात येईल. तेव्हा तरी तुम्ही ही सगळा भ्रष्टाचार उजेडात आणा, सगळ्यांना तुरुंगात पाठवा, जेल यात्रा घडवा आणि महाराष्ट्रामध्ये मग आवाज सुरू असेल याची मात्र मला खात्री वाटते. महाराष्ट्रात एकीकडे संभाजीराजे वेगवेगळ्या नेत्यांच्या म्हणजे शरद पवारांची, राज ठाकरे वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेत आहेत. उद्या ते मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, देवेंद्रजींना भेटणार आहेत. तो मराठा आरक्षणाचा प्रश्न आता पेटलेलाच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुद्धा खळबळ आहे. दुसरा मुद्दा महाराष्ट्रात पेटलाय तो पदोन्नतीमधलं आरक्षण. त्यासंबंधी महाविकास आघाडीमधले जे मतभेद आहेत ते समोर येतात. आहेत मतभेद, नाकारण्याचं कारणच नाही. 3 पक्ष आहेत, ते मतभेद आहेत आणि काँग्रेस अत्यंत आक्रमक झालेली आहे या संबंधी. आणि त्यामुळे हे मतभेद आणखीन वाढत आहेत का ते मिटवण्याचा प्रयत्न होईल हे बघायला लागेल. पण असा उचकवण्याचा प्रयत्न सुरू आहे काँग्रेसवाल्यांना की काँग्रेसवाल्यांनी हा प्रश्न हातात घेऊन सरकारमधनं बाहेर पडावं अशी विरोधी पक्षांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. तसं होतं की नाही तेही आपल्याला बघायला लागेल. आणि त्याच वेळी जर आपण बघितलं तर कोरोना महामारीचाही प्रश्न सतत अस्वस्थ करतो. अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न आहे. लॉकडाऊन केव्हा उठवायचा, तो कसा उठवायचा, का नाही उठवत लॉकडाऊन. पुण्यातले व्यापारी सुद्धा मागणी करतात की आम्हाला आता दुकानं उघडू द्या वगैरे 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 हे प्रश्न आहेत. पण हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून चंद्रकांत दादा काय म्हणतात की हे सरकार आता लवकरात लवकर पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते पडेल त्यावेळी आपण सगळे झोपेत असू किंवा कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल की महाविकास आघाडी सरकार तरी झोपेत असेल तेव्हा आम्ही सरकार पाडू. अशा वेळी जागा कोण असेल, जागे लोक कोण असतील हे आपण बघा. जागे लोक असतील भाजपचे लोक असतील आणि सरकार पडेल म्हणजे कसं पडेल, म्हणजे सरकार पक्षातले शिवसेना किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यातले आमदार फोडले जातील, त्यांना राजीनामा द्यायला सांगावं लागेल, मग पोटनिवडणूक होईल आणि मग हे सरकार स्थापन होईल. असा प्लॅन आहे का? काहीतरी प्लॅन असायला लागेल. प्लॅन ए असेल, प्लॅन बी असेल. तो काही चंद्रकांत दादा आपल्याला समोर उघड करणार नाही कारण ते आपल्याला धक्का देणार आहे. पण हा धक्का बसणार होता, केव्हापासून धक्का बसणार होता बघा. आपल्याला किती निवडणुका म्हणजे आता या निवडणुका झाल्या 4 राज्यातल्या, त्यानंतर लगेच बदल होईल, राष्ट्रपती राजवट किमान लागू होईल, असं वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात येत होतात. त्याच्यापूर्वी नारायण राणे असतील, त्याच्यापूर्वी रावसाहेब दानवे असतील, वेगवेगळे नेते वेगवेगळी विधानं करत होते.
की हे सरकार पडणार आहे. मग प्रवीण दरेकर असतील, त्यांनाही कदाचित रोजच्या रोज बोलल्याशिवाय समाधान होत नसेल, पण ते सतत बोलत असतात त्या संबंधी. म्हणजे थोडक्यामध्ये लोकांपुढे असे चित्र ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे की या सरकारमध्ये तुम्ही मोठी मानसिक गुंतवणूक करू नका, कारण हे तात्पुरतं सरकार आहे, आज ना उद्या ते पडणारच आहे. पण यांचा क्लायमॅक्सच येत नाही. हा सिनेमा चालू आहे, तर सिनेमामध्ये कधीतरी क्लायमॅक्स येतो ना, पण लोक वाट बघतात क्लायमॅक्स येईल, क्लायमॅक्स येईल, क्लायमॅक्स येईल. पण यांचा आपला त्रिनाट्यधारा चालूच आहे. म्हणजे तासन तास यांचं नाटक किंवा चित्रपट चालू आहे, तो संपतच नाही. काही सिनेमे दीर्घ असतात, तुम्हाला माहिती, किंवा काही मालिका संपत नाहीत. आता संपाव्यात असं लोकांची मागणी होते, पण त्याचा एंडच होत नाही. तसं होणार आहे का महाराष्ट्रामध्ये? की महाराष्ट्रात हे 5 वर्ष सरकार चालणार आहे का? नवाब मलिक तर म्हणाले आहे की चंद्रकांत दादा आणि बाकीच्या मंडळींना स्वप्न पाहायची सवय आहे. ठीक आहे, स्वप्न पाहू द्यात त्यांना, पण त्याला काय अर्थ नाही. संजय राऊतांना पत्रकार भेटले आणि त्यांना सांगितलं की बाबा शरद पवारांना उद्धव ठाकरे भेटले, दोघांमध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये सरकार चालवण्याची जबाबदारी एकटी माझी नाहीये, शिवसेनेची नाही, असं उद्धवजी म्हणाले. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? या सरकारमध्ये मतभेद दिसत आहेत, काय चाललंय हे? असं संजय राऊतांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की जर्नलिझममध्ये अफवांवरती विश्वास ठेवू नका, अफवा पिकवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवांना प्रसिद्धी देऊ नका, असं त्यांचं म्हणणं. अर्थात सामनामधनं अफवांना कधीही प्रसिद्धी आतापर्यंत दिली गेली नाही असं कोणी छातीठोकपणे म्हणू शकणार नाही. पण आज संजय राऊतांनी तसं विधान केलं की अफवा तुम्ही पसरवू नका. म्हणजे संजय राऊतांनी ठामपणे सांगितलं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार वारंवार भेटत असतात, एकनाथ शिंदेही म्हणाले, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या ताज्या प्रश्नांची, घडामोडींची चर्चा झालीच असणार. पण या ज्या पुढ्या कोणी सोडतं आहे की उद्धव ठाकरे असं म्हणाले, याचा पुरावा काय? माझ्या मते भारतीय जनता पक्षाचे लोक हे कंड्या पिपत असतील कदाचित, किंवा त्यांच्या वर्तुळातले जवळचे लोक कंड्या पिपत असतील. पण या कंड्या काय असतील ते असतील. नवाब मलिकांनी सांगितलंय की जसं मोदी हे सपनों का सौदागर म्हटलं जातं, स्वप्न दाखवतात, अच्छे दिन आएंगे, तसं चंद्रकांत दादा पाटील एक प्रकारे म्हणत आहेत की महाराष्ट्रातल्या लोकांना अच्छे दिन येणार, म्हणजे त्यांचं सरकार येणार आहे, असं स्वप्न ते दाखवत आहेत. आता स्वप्न बघण्याचं प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे. स्वप्न बघणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. चंद्रकांत दादा यांचाही तो अधिकार आहे, त्यांनी बघावे स्वप्न, काय हरकत आहे? मी जे म्हणतोय ना की क्लायमॅक्स केव्हा तरी यायला लागतो. आता 5 वर्षानंतर क्लायमॅक्स येणार हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात काही आश्चर्य नाही. मी या सरकारचा शेवट 5 वर्षानंतर होणार सगळ्यांना माहिती, नंतर निवडणुका होणार आहेत. पण सरप्राईज देणारे चंद्रकांत दादा आपल्याला. आणि म्हणून जसं ओम शांती ओम मध्ये म्हटलेलं आहे ना, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, तसं हे सरकार जर पडतच नसेल, 18 महिने झाले आता, तर सरकार अभी बाकी है मेरे दोस्त असं चंद्रकांत दादांना सांगावं असं वाटतं. कारण चंद्रकांत दादा कधी एकदा पडणार आणि सरकार पडलं तर कदाचित मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतील. चंद्रकांत दादा स्वप्न पाहायला काय जात आहे? काही जण म्हणतात की नितीन गडकरी इथे येणार, पण नितीन गडकरींना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडणार नाही हे त्यांनी अगोदरच सांगितलं होतं. त्यांना आता पंतप्रधान व्हावं त्यांनी, असं महाराष्ट्रातल्या जनतेने एक जो सर्व्हे केला एका वर्तमानपत्रात, म्हणजे सर्व्हेमध्ये म्हटलं की सगळ्यात जास्त पसंती मोदीजींपेक्षाही नितीन गडकरींना पसंती आहे. असं जर असेल तर चांगली गोष्ट आहे. पण नितीन गडकरीने अशी स्वप्न कधी बघितलेली नाही, अशी जाहीरपणे कधी त्याचा उच्चार केला नाही, किंवा हे सरकार आज पडेल, उद्या पडेल, तेरवा पडेल असं ते कधी म्हणाले नाही. पण आज मात्र एका कार्यक्रमात नितीनजींचं कौतुक देवेंद्रजी भरभरून करताना दिसत होते, तेव्हा अक्षरशः काही लोकांना गहिवरून आलं असेल. काय या दोघांचे संबंध किती गुरु शिष्यासारखेच संबंध आहेत, नितीन गडकरी आणि देवेंद्रजी. काही जणांना असं वाटत नव्हतं, पण आज देवेंद्रजी ज्या पद्धतीने भारावून बोलत होते नितीनजींबद्दल, त्यामुळे खरोखर सगळेजण, काही जण हतबुद्ध झाले, म्हणजे आश्चर्यचकित झाले, काही जणांना भरून आलं अक्षरशः. पण तो भाग वेगळा आहे. चंद्रकांत दादा प्रदेशाध्यक्ष असताना
अलीकडच्या काळातल्या घटना लक्षात घ्या. म्हणजे जे एवढे मुख्यमंत्री ज्यांना कदाचित व्हायचं आहे ते स्वतः त्याबद्दल सुद्धा काही त्यांनी विधानं केली आहेत. मला वाटतं असं उडत उडत काही विधानं केली आहेत, केली असतील केली नसतील, पण अमित शहांचा त्यांच्यावरती खूप विश्वास आहे. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की चंद्रकांत दादांनी मुख्यमंत्री व्हावं भाजपमधल्या. पण भाजपमधले काही लोक असं म्हणतायत की अलीकडे झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला. या पराभवाला कोण जबाबदार? मग असं म्हणतात. आता अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही, पण जे प्रसिद्ध झाले ते सांगतो. एक नेता भाजपचा दिल्लीत गेला आणि त्यांनी सांगितलं की बघा हा सगळा पराभव झाला, याला जबाबदार चंद्रकांत दादाच आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत ते. तेव्हा अमित शहानी सांगितलं तेच जबाबदार आहेत, पण तुम्ही सुद्धा आहात. आणि मग त्यांची हजेरी घेतली तेव्हा त्यांना पळ काढावा लागला जवळजवळ, अशी ती बातमी होती, प्रसिद्ध झालेली बातमी होती. पण हा पराभव का झाला म्हणून आशिष शेलार यांची एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने आपला अहवाल दिला असेल, पण पराभव तर झाला. सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारचा चक्काचूर होणार आहे असं चंद्रकांत दादांपासून सगळेजण सांगत होते, आणि झालं काय प्रत्यक्षामध्ये? अजून एक उदाहरण देतो. आता एक खानापूर, चंद्रकांत दादा तर तिथले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांचं जे मूळ गाव होतं तिथेच पराभव झाला. आता तो पराभव झाल्यानंतर दादा काय म्हणाले? नाउमेद न होणारा हा माणूस आहे ना, खंबीर माणूस आहे, महत्वाकांक्षी आहेत, खंबीर आहेत, ते असे निराश होत नाहीत. हे भाजपवाल्यांचं वैशिष्ट्य आहे. काँग्रेसवाल्यांप्रमाणे ते निराश, त्यांचा देवदास होत नाही की आता आमचं पूर्णपणे पानिपत झालं, आता आम्ही काय करू. संघ भाजपचा ह्या गुण आहे. मी खरंच सांगतो, उपहासाने म्हणत नाही. चंद्रकांत दादा ते बाब त्यांनी म्हटलेलं मात्र एक वाक्य होतं असं की मी काय खानापूरचा नेता आहे का फक्त, मी महाराष्ट्राचा नेता आहे. हा पराभव झाला पण त्याच्यामुळे माझा संपूर्ण पराभव झाला असं नाही, मी महाराष्ट्राचा नेता आहे. खरोखरी लोकांनाही लक्षात आलं, अरे आपल्याला माहितीच नव्हतं हे महाराष्ट्राचे नेते आहेत म्हणून. ठीक आहे, महाराष्ट्राचे नेते आपण यांना मानूया, पण महाराष्ट्राचे नेते आज काय कशा पद्धतीने बोलत आहेत हेही लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी भाजप आणि शिवसेनेचं भांडण झालं, महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 7-8 महिने झाले, तेव्हा गेल्या वर्षी पावसाळ्यामध्येच मला वाटतं जुलै ऑगस्टच्या सुमारास चंद्रकांत दादांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यापूर्वी 6 महिने शिवसेनेच्या नावाने शिमगा सुरू होता यांचा की यांनी हिंदुत्वाचा विसर पडलाय, राम मंदिराचा विसर पडलेला आहे, हे मुसलमानांचं लांगुलचालन करतायत, काँग्रेस राष्ट्रवादीच्या पुढे लोटांगण घालतायत, अशा प्रकारची टीका सुरू होती, चांगली जोरात सुरू होती. त्यावेळी दादा काय म्हणाले बघा, त्यांनी असं सांगितलं, राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. मग ते काय म्हणाले, पण यामध्ये एक माझी अट, आमची अट आहे. काय अट आहे ती? राज्याच्या हितासाठी एकत्र आलो तरी निवडणुका मात्र आम्ही एकत्र लढणार नाही, म्हणजे पुढच्या येणाऱ्या निवडणुका ज्या काही असतील त्या. पण राज्याच्या हिताच्या दृष्टीने, आता हे म्हणण्याची पद्धत आहे, आमच्या हिताच्या दृष्टीने, आमच्या स्वार्थासाठी नाही, राज्याच्या हितासाठी. लक्षात घ्या, कुठल्याही पक्षाचा जो काही नेता जे काही करतो, हे तो जेवतो सकाळी, तो सिनेमाला जातो, सगळं राज्याच्या हितासाठी असतं, हे लक्षात ठेवायचं. त्याप्रमाणे हे राज्याच्या हितासाठी एकत्र येणार. आणि मग ते भांडले, हे दोन पक्ष, ते कोणाच्या हितासाठी भांडले, वेगळे का झाले, कोणाच्या हितासाठी वेगळे झाले, ते प्रश्न विचारायचे नाही. राज्याच्या हितासाठी केंद्रीय नेतृत्वाने काही फॉर्म्युला केला आणि उद्धवजींना तो मान्य झाला, आणि केंद्राने आम्हाला या फॉर्म्युलाचे पालन करण्याचे आदेश दिले, तर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ असे चंद्रकांत दादा म्हणाले. आणि मग ते असं म्हणाले की जो काही श्रेष्ठींचा निर्णय असेल तो शिरसावंद असेल, ते म्हणायची गरजच नाही, ते चालूच आहे ना सध्या. श्रेष्ठी म्हणजे मोदी आणि शहांच्या पलीकडे कोणाचं पानही हलू शकत नाही. सगळे जीव मुठीत धरून बसले भाजपमध्ये. तिकडनं काही फोन आला की ते धास्तावलेले असतात. हेच लोक इंदिरा गांधींच्या काळाबद्दल असंच बोलत होते. पण आता हे यांच्या पक्षात काय चाललं दुसरं, पण तो मुद्दा वेगळा.
इथे आपल्याला असं म्हणायचं आहे की दादांनी जो शिवसेना पक्ष यांनी हिंदुत्व पूर्ण सोडून दिलेलं आहे, सत्तेसाठी वाटेल ते करायची त्याची तयारी, तो स्वार्थी पक्ष आहे, तो नादान पक्ष आहे, काँग्रेस राष्ट्रवादी हे भ्रष्ट पक्ष आहे, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला आहे, हे सगळं जर असेल तर ह्याच मित्राबरोबर परत संगत कशी काय करायची, त्याला तयारी कशी यांची, मग केंद्रीय नेतृत्वाची तयारी कशी होती. हे गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार 3 चाकी रिक्षा ज्यांना देवेंद्रजी म्हणतात, मग त्यांच्याबरोबर तुम्ही कसे काय जाणार बाबा. हे भाजप हा कमळासारखा पवित्र पक्ष आहे, अशी युती पुन्हा शिवसेनेबरोबर ज्यांचं हिंदुत्व गेलंय नष्ट झालेलं आहे त्यांच्याबरोबर परत मैत्री का करतात. मग तुमच्या पावित्र्याचं, तुमच्या नीतिमत्तेचं, तुमच्या चारित्र्याचं, राष्ट्रहिताचं, राष्ट्रभक्तीचं काय होणार, असा प्रश्न आमच्यासारख्या पामरांच्या मनामध्ये येणार नाही का. आता दुसरा प्रश्न, चंद्रकांत दादांनी मध्यंतरी असं विधान काय केलं होतं आठवतं तुम्हाला. ते म्हणाले की राजकारणात येण्यापूर्वी शरद पवारांच्याबद्दल माझं चांगलं मत होतं, मला वाटायचं की ते मोठे नेते आहेत, पण ते कसले मोठे नेते आहेत, ते छोटे नेते आहेत, त्यांचा काहीच अभ्यास नाही, अभ्यास आहे तो देवेंद्रजींचा, असं ते म्हणाले. त्याच्यावरती महाविकास आघाडीमधले काय काँग्रेस राष्ट्रवादीतल्या लोकांनी जबरदस्त टीका केली त्यांच्यावर. हसन मुश्रीफ आपल्याला माहितीच आहे, हसन मुश्रीफ तर कोल्हापूरचे, दादा कोल्हापूरचे. दादांनी जेव्हा पुण्यामध्ये निवडणूक लढवण्याचं नक्की केलं तेव्हा हे कोल्हापूरमधनं पळाले, अशा प्रकारची टीका हसन मुश्रीफ यांनी केली. हसन मुश्रीफ एवढं बोलून थांबले होते, ते असं म्हणाले होते की सत्तेत दादा असताना माझ्या विरुद्ध जिल्हा बँकेच्या संदर्भात चौकशी सुरू केली, माझ्या मागे ईडी लावली, इन्कम टॅक्स वगैरे लावलं, हे चंद्रकांत दादांच्यामुळे सगळं झालं, भाजपमुळे झालं, असं हसन मुश्रीफ म्हणाले. आणि आता मात्र यांचा कसा तळतळाट होतो आहे तो बघा. आणि हेच गोष्ट आता शरद पवारांसारख्या नेत्यांबरोबर टीका करतायत किंवा त्यांना तुच्छ लेखतायत, त्यांना फालतू समजतायत. यामुळे राष्ट्रवादीचे लोक चिडले, त्यांनी त्यांचा समाचार घेतला. तेव्हा मग थोडंसं बॅकफूटवर येऊन मग मला, तुम्हाला माहिती आहे की मला तसं म्हणायचं नव्हतं, माझ्या बोलण्याचा अर्थ हा नव्हता वगैरे सर्वासर्व असं सुरू होतं. आता शरद पवार हे छोटे नेते असतील, फालतू फालतू नेते असं तुम्हाला वाटत असेल तर मोदीजींनी त्यांना पद्मविभूषण कशी काय दिली. मोदीजींनी, ते माझे गुरु आहेत, बारामतीमध्ये त्यांनी संपूर्ण कायाकल्प केला, ते महाराष्ट्राचे काय देशाचे मोठे नेते आहेत, त्यांच्याकडनं मी अनेक गोष्टी समजावून घेत असतो, विशेषतः शेतीविषयक, पाणी पुरवठ्याविषयक, सिंचनाविषयी, असं स्वतः मोदीजीच म्हणाले होते. जेटली बारामतीला गेले होते, मोदीजी गेले होते. मग आणि त्यांना पद्मविभूषण हा किताब दिला. स्वतः वाजपेयींनी विरोधी पक्षामध्ये म्हणजे भाजपमध्ये नसलेल्या शरद पवारांना आपत्ती निवारण जे प्राधिकरण स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली त्याचं प्रमुख नेमलेलं होतं. ज्या ज्यावेळी महाराष्ट्रावर किंवा देशावर संकट येतं तेव्हा त्यांचा सल्ला घेतला जातो. म्हणजे ते अगदी राम मंदिराच्या प्रश्नात सुद्धा शरद पवारांनी आपली एक भूमिका वठवण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईमध्ये जेव्हा दंगली आणि बॉम्बस्फोट झाला तेव्हा मुंबई स्थिरस्थावर 2-4 दिवसात करण्याची कामगिरी त्यांनी बजावलेली होती. लातूरच्या भूकंपाच्या वेळी त्यांनी काम केलेलं होतं. पण चंद्रकांत दादांना वाटलं की हे लहान नेते. एकदा तर त्यांनी शरद पवारांवर अशाच प्रकारची टीका केली की बारामतीत पराभव करून टाकू त्यांचा वगैरे वगैरे, किंवा पवार घराण्याचं नेस्तनाबूत करू. आपले गोपीचंद आहेतच बोलायला, तेही बोलत असतात काय 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 काय, त्यांच्याकडे कोणी फारसं लक्ष देत नाही, हा भाग वेगळा. पण चंद्रकांत दादांनी शरद पवारांवर जेव्हा टीका केली तर शरद पवार एवढंच बोलले की मी 14 निवडणुका लढवून विजयी झालेले सतत. चंद्रकांत दादांनी एकही निवडणूक लढवून दाखवावी आणि विजयी होऊन दाखवावं. आता विजयी झाले हे खरं आहे ते, पण पहिलीच निवडणूक होती त्यांची. ती निवडणूक होण्यापूर्वी ते असं बोलले होते. तेव्हा पवारांनी आपल्या मार्मिक शैलीत मोजक्या शब्दामध्ये चंद्रकांत दादांचा समाचार घेतला होता, हे लक्षात घेतलं.
चंद्रकांत दादांचं हे सगळी वक्तव्य, ही सगळी विधानं ऐकून कसं काय पाटील बरं आहे का, काल जे ऐकलं ते खरं आहे का, असं हे प्रसिद्ध चित्रपटातलं गाणं जे आहे ते आठवतं, किंवा बरे आहात ना तुम्ही दादा, काय चाललंय हे तुमचं. आता दोन गोष्टी सांगतो मला. जे मर्यादा सांभाळून बोलत नाहीत असे चंद्रकांत दादांनी काही उदाहरणं तुम्हाला दिली, अजूनही देतो एक दोन उदाहरण. ते उद्धवजींनाच म्हणाले. उद्धवजींचं पंढरपूरमध्ये भाषण झालं होतं मला वाटतं, किंवा दुसरीकडे कुठे भाषण झालं होतं, आक्रमकपणे उद्धवजी बोलले. तेव्हा उद्धवजी मर्यादा सांभाळून बोला असं चंद्रकांत दादा म्हणाले. आता उद्धवजींनी जर मर्यादा ओलांडली असेल तर चुकीचीच गोष्ट आहे, पण काय मर्यादा त्यांनी ओलांडली हे काही दादा म्हणाले नाही. त्यांनी आव्हानात्मक भाषा केली असेल, काय हरकत आहे, आव्हान देणार असतो कोणी प्रतिपक्षाला. आणि चंद्रकांत दादा स्वतः मर्यादा ओलांडून बोलतात त्याचं काय, पण आपण काही करावं आणि दुसऱ्यांनी मग त्याच गोष्टी केल्या तर त्याला आरोपीच्या पिंजरामध्ये उभं करायचं. आता ते असं शरद पवारांबद्दल म्हणाले होते की काय 4 खासदार या राष्ट्रवादीचे येतात आणि 4 खासदारांच्या बळावरती हे जगभर फिरतात, बार्गेनिंग करतात, सौदेबाजी करतात, काय अर्थ याला. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी शरद पवारांबद्दल केलं. आता शरद पवारांनी वारंवार सांगितलं, मी इथे त्यांची बाजू घ्यायला बसलो नाही, पण शरद पवारांनी या संदर्भात सांगितलं होतं वारंवार, ते पंतप्रधान होणार का, ते असे काही वेगवेगळे पक्ष एकत्र आणून ते स्वतःचं नेतृत्व एस्टॅब्लिश करणार का, असं जेव्हा पत्रकारांनी वारंवार त्यांना विचारलं निवडणुकीच्या आगे मागे, तेव्हा शरद पवारांनी सांगितलं होतं की मला माझ्या ताकदीची पूर्ण कल्पना आहे. माझे 4, 6, 8 जे काही खासदार असतात त्याच्या बळावरती मी पंतप्रधान होऊ शकणार नाही आणि मी तशी कुठलीही स्वप्न बघत नाही, हे शरद पवारांनी स्वतःच सांगितलेलं होतं. पण हे काय म्हणाले बघा की 4-5 खासदार आहेत, तुमचे 2च खासदार होते ना 1984-85च्या वेळी, 2च खासदार होते तुमचे भाजपचे, वाढले ना ते खासदार. शरद पवार आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष विसर्जित होऊन नष्ट होणार आहे आणि त्यांना म्हणजे काहीच जागा मिळणार नाहीत असं जे म्हणणारे होते, शरद पवारांनी सरकार बनवून दाखवलं ना. कसं काय असं ना, पण सरकार बनवून दाखवलं नाही. आता आणखीन गोष्ट, मध्यंतरी पश्चिम बंगालमधल्या निवडणुका त्यांचा निकाल आल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले की झाशीच्या राणीप्रमाणे ममता दिदी लढल्या, त्यांचं अभिनंदन आहे. आणि त्यांनी मोदी सरकारच्या बद्दल काही टीका केली. आता टीका करणारच ना कोणी. दादांनी जसं सभ्य शब्दात व्यवस्थितरित्या टीका केली महाविकास आघाडी सरकारवर, त्यांचा अधिकार असेल किंवा देवेंद्रजींचा, तसं जेव्हा छगन भुजबळ म्हणाले तेव्हा ते काय म्हणाले, चंद्रकांत दादा जास्त काही बोलू नका तुम्ही, जास्त नाही तर मग ते तुम्हाला जड जाईल असं ते म्हणाले. हे जास्त बोलू, जास्त शहाणपणा करू नका थोडक्यामध्ये, नाही तर जड जाईल. जड जाईल म्हणजे काय, म्हणजे तुमच्यावरती कुठली तरी कारवाई होईल असंच तो दम होता ना. आणि त्यांनी काय सांगितलं की हे काय छगन भुजबळ म्हणतायत अमुक तमुक. मी जेव्हा मंत्री होतो, आमचं सरकार होतं, तेव्हा समीर त्यांचा पुतण्या तो माझ्याकडे यायचा की म्हणजे थोडक्यामध्ये भुजबळांवरची कारवाई होऊ नये, कठोर कारवाई होऊ नये म्हणून. भुजबळांनी सांगितलं याच्यावरती की मी तुरुंगात जाण्यापूर्वी माझ्या अगोदर 2 महिने समीर तुरुंगात गेलेला होता, तेव्हा हे काय सांगतायत. आणि ते म्हणाले असं छगन भुजबळ की न्यायालय काय ते ठरवेल ना, मी जामिनावरती सुटलो आहे आणि पुढची काय जी काही कारवाई असेल ती न्यायालय ठरवेल. चंद्रकांताला ठरवणार का आम्ही, म्हणजे यांना भारी पडेल वगैरे अशा प्रकारे अशा याच्या शब्दामध्ये त्यांनी जे असं जे म्हटलं, न्यायालयाचे निर्णय दादा ठरवू लागले आहेत का असं स्वतः भुजबळ साहेब म्हणाले. आता हे जे काही आहे ना, ही जी काही एक प्रकारे सत्ता डोक्यात गेल्यासारखी जी भाषा की केंद्रात आमची सत्ता आहे, सगळा देश आमच्या कवेत आहे, तेव्हा तुम्ही जास्त शहाणपणा करू नका, आमच्या नेत्याच्या विरुद्ध बोलू. आता हे इथे सांगायला पाहिजे की प्रत्येक पक्षामध्ये, आता राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, हे सगळे पक्ष आहेत, ते इतर
इतरांवर टीका करतात, पण त्यांच्या पक्षावरती किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यावर कोणी टीका करायची? टीका केली की लगेच तुमच्यावरची टीका सुरू. हे काय प्रकरण? आता चंद्रकांत दादांनी आठवत असेल आपल्याला की गेल्या वर्षी मला वाटतं एका सभेमध्ये भाषण केलं. त्यात ते असं म्हणाले होते की एक बेवडा होता म्हणे आणि तो असं त्यांनी ती नक्कल केली बेवड्याची आणि म्हणाले की मोदी मोदी मोदी. तेव्हा म्हणे दुसरा म्हणाले काय का मोदी, गांधी गांधी राहुल गांधी किंवा गांधी गांधी. त्या ते म्हणाले की नाही 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 मोदी मोदी सुरक्षा सुरक्षा. असं सांगून चंद्रकांत दादा असं म्हणाले की बघा दारूच्या नशेत सुद्धा देशाच्या सुरक्षेसाठी मोदींची कशी आवश्यकता आहे, मोदीच देशाचं रक्षण करू शकतात असं दारुड्यालाही वाटतंय, असं त्यांनी नक्कल करून सांगितलं. ज्या पद्धतीने त्यांनी ते सगळं सांगितलं ते अतिशय केविलवाणं किंवा हास्यास्पद होतं. अशा प्रकारे की दारुड्याची नक्कल करायची आणि असं सांगायचं. त्यांना जो मुद्दा सांगायचा होता त्यासाठी दुसरी उदाहरणं सांगता आली असती, पण चंद्रकांत दादांची ही स्टाईल आहे. आता या स्टाईलचं काय करायचं आपण? चंद्रकांत दादांना अशा प्रकारच्या स्टाईलमध्ये बोलावं असं वाटतं कारण ते राजकारणात आलेले आहेत. जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा काळ नेकीने तळमळीने चिकाटीने ते करत होते तेव्हा कोणाला माहिती नव्हतं, पण राजकारणात सक्रिय झाल्यावरती गेल्या 7-8 वर्षामध्ये चंद्रकांत दादांचा बोलण्याचा स्पीड, बोलण्याची पद्धत ही अनेकदा वादग्रस्त ठेवू लागली. सरकार पाडून आपलं सरकार आणण्याचा प्रदेशाध्यक्ष भाजपचे म्हणून त्यांना नक्कीच अधिकार आहे, त्यांनाही मुख्यमंत्री बनण्याचा अधिकार आहे. पण फार जर आपण घाई गडबड केली, फार जर आपण अस्वस्थ झालो, कासावीस झालो, तर हे सरकार अस्थिर आहे असं म्हणणारे लोकच, विरोधी पक्षातले लोक, यांचं काही एक मानसिक स्थैर्य जे आहे त्याला थोडा हादरा बसलाय का असं वाटतं. मग त्यांच्याच प्रकृतीची चिंता आपल्याला वाटायला लागते की एवढा अस्वस्थ होऊ नका, येईल तुमची सत्ता, तुम्ही चांगलं काम करा. तुम्ही आता करोनाच्या काळामध्ये सुद्धा आज देवेंद्रजींनी काही अनाथ मुलांचं पालकत्व स्वीकारलं असेल, म्हणजे त्यांना आधार देण्याचं काम केलं असेल, चांगली गोष्ट केली त्यांनी. काही ठिकाणी सेंटर, जम्बो सेंटर सुरू केले असेल, चांगली गोष्ट केली. नितीन गडकरींनी जे काम नागपूरमध्ये केलं, विदर्भात केलं, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, वेगवेगळ्या गोष्टी, व्हेंटिलेटर्स याबद्दल किंवा इथे उत्पादन सुरू व्हावं म्हणून चांगली गोष्ट आहे, त्याचं कौतुकच आहे. भारतीय जनता पक्ष संघाने समजा चांगल्या गोष्टी केल्या असतील ज्या करोनाच्या काळात किंवा कुठल्याही संकट काळात, त्याचं स्वागत आणि कौतुक आहे. मी मनापासून सांगतो, हे महाविकास आघाडी सरकारचा कारभार जो आहे तो सगळं काही आलबेल आणि चांगलं आहे असं मी बिलकुल म्हणत नाही. मी त्यांच्यावर सुद्धा टीका केली आहे आणि यापुढच्या काळात सुद्धा टीका करणार आहे. त्यांच्याही काही गोष्टी ज्या खटकणार आहेत त्या सांगणार आहे तुम्हाला. पण चंद्रकांत दादांनी मात्र एवढं लक्षात ठेवावं की बोलताना, भाषण देताना विचार करून बोलावं. जास्त विचार केला तर बरं होईल. वादग्रस्त विधानं करू नये आणि वादग्रस्त विधानं केली, सतत रोजच्या रोज सांगितलं की आमचं सरकार येणार आहे, आमचं सरकार येणार आहे. आता नारायण राणे त्यांच्या चिरंजीवांनी काय बोलावं, ठीक आहे, त्यांचा तो पिंड आहे, त्यांचा तो अधिकार आहे, त्याच्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही, हा भाग वेगळा. पण तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, तुम्ही नंबर 2 चे मंत्री होतात, तुम्हाला मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस आहेत. अशा वेळी जरा तुम्ही सांभाळून बोललात तर तुमच्याच प्रतिमेच्या दृष्टीने ते चांगलं होईल, तुमच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने ते चांगलं होईल. नाहीतर लोक म्हणतील कसं काय पाटील, बरं आहे का? काल जे ऐकलं म्हणजे तुमच्याबद्दल तुम्ही असं असं बोलता ते खरं आहे का? किंवा आता जे तुम्ही म्हणताय की हे झोपेत असतानाच हे सरकार जाणार आहे, तर असं तुम्ही म्हणताय, पुन्हा लोक विचारतील खरं आहे का, खरं आहे का, खरं आहे का? असं होऊ नये असं वाटतं. एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.